नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कारल्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कारले हा शब्द जरी उच्चारला तरी तोंडी कडू हा शब्द येतो. कडू कारले आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असते. कारले कडू असले तरी त्यात अनेक पोषक घटक द्रव्ये असतात. जर तुम्हाला कारले खायला आवडत नसेल तर आपण याची भजी बनवू शकतो. आपल्या सर्वांच्या घरी कांदा भजी असतात, बटाटा भजी असतात, तर आज आपण कारल्याची भजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: तिखट, मीठ, बेसन पीठ, ओवा, धना जिरा पावडर घेतलेली आहे व 4 कारली घेतलेली आहेत. सर्वात प्रथम आपण कारली धुवून घेऊया. कारलं स्वच्छ धुतल्यानंतर आपण त्याचे असे 3-4 भागामध्ये कट करून घेऊया. आता याच्यातील आपण बिया काढून घेणार आहोत. बिया आपण अशा ह्या चाकूच्या मदतीने काढून घेणार आहोत. तुम्हाला जमत असतील हाताने तर तुम्ही काढू शकता, अगदी सहज निघतात. अशा पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेऊया. आता ह्या कारल्याचे आपण राऊंड शेपमध्ये असे पातळ काप करून घेणार आहोत. असे स्लाइस बनवून घेऊया आपण, छोटे छोटे पातळ बनवायचे म्हणजे ते भाजतात लवकर. आता एका भांड्यामध्ये घालून आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि पाव चमचा मीठ घालूया. आता हे आपण 10 मिनिटे साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण भजी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करूया. एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेऊया. चवीनुसार लाल तिखट घालूया. मीठ घालूया चवीपुरतं. ओवा आणि धना जिरा पावडर अर्धा चमचा घालूया. तुम्ही इथे ओली मिरची सुद्धा वापरू शकता. आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया. सर्व एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण भज्याच्या पिठाप्रमाणेच हे मिश्रण तयार करायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आणि याला 10 मिनिटे आपण साईडला ठेवून देऊया, म्हणजे पीठ छान फुगेल. आता आपल्या कारल्याच्या स्लाइस मिठाच्या पाण्यामध्ये घालून सुद्धा 10-15 मिनिटे झालेली आहेत. त्या आपण आता 1-2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. मीठ घातल्यामुळे कारल्याचा कडवटपणा थोडा कमी होतो. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे. आता ह्या कारल्याच्या स्लाइस आपण ह्या मिश्रणामध्ये बुडवून एक एक करून अशा आपण ह्या तळून घेणार आहोत सर्व स्लाइस. खूप छान लागतात ही कारल्याची भजी. मुलं जर कारलं खायला कंटाळा करत असतील तर अशी भजी आपण त्यांना बनवून देऊ शकतो, अगदी आवडीने खातील. अशी याच पद्धतीने आता दुसरा घाणा आपण तळून घेऊया. अशा पद्धतीने आपली सर्व कारल्याची भजी तळून झालेली आहेत. आता ती आपण एका डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेऊया. ही आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो. लहान मुलांना सॉससोबत आपण ही देऊ शकतो. कशी वाटली तुम्हाला कारल्याच्या भजीची रेसिपी? आवडली तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि घरी कारल्याची भजी नक्की बनवा. पुन्हा भेटू आपण अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.